नमस्कार मित्रांनो, सगळीच दरिद्री जाणार 2026 मध्ये. शनी या काही राशींना करणार श्रीमंत. पैसा, नोकरी, फ्लॅट सर्व काही मिळणार नवीन वर्ष 2026 मध्ये. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा नवीन वर्ष सुरू होणार असते तेव्हा अनेक प्रमुख ग्रहांच्या हालचाली बदलतात. शिवाय या ग्रहांच्या आणि नक्षत्रांच्या बदलत्या स्थितीचा लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. कॅलेंडरनुसार शनिदेव 2026 मध्ये 3 वेळा आपले नक्षत्र बदलतील. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता, कर्माचे फळ देणारा आणि दंड देणारा म्हणून देखील ओळखले जाते. ज्योतिषांच्या मते 2026 मध्ये शनीची बदलती हालचाल खूप महत्त्वाची आणि विशेष असणार आहे, ज्याचा लोकांच्या आर्थिक जीवनावरही परिणाम होईल. ग्रीक पंचांगानुसार शनी 20 जानेवारी रोजी दुपारी 12:13 उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 17 मे रोजी शनी दुपारी 3:49 रेवती नक्षत्रात प्रवेश करेल आणि त्यानंतर 9 ऑक्टोबर रोजी शनी पुन्हा संध्याकाळी 7:28 उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. 2026 मध्ये शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे चला जाणून घेऊयात. परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. शनिदेव हे हिंदू धर्मातील नवग्रहांपैकी एक कर्म, न्याय आणि वेळेचे देवता आहेत, जे कठोर परिश्रम, शिस्त आणि जबाबदारीचे प्रतीक आहेत. त्यांना काळ्या रंगात म्हशीवर बसलेले आणि हातात दंड किंवा तलवार घेतलेले दाखवले जाते. त्यांचे प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील शिंगणापूर येथे आहे, जिथे ते स्वयंभू रूपात आहेत आणि या गावाला दारे नाहीत, कारण शनिदेवाच्या रक्षणावर लोकांचा अढळ विश्वास आहे. शनी हा सूर्याचा पुत्र असून हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमधील एक ग्रह आहे, जो न्याय आणि कर्माचा देव मानला जातो. ते गडद रंगाचे असून त्यांच्या हातात तलवार किंवा दंड असतो आणि ते म्हैस किंवा कावळ्यावर स्वार असतात. शनिदेव शिस्त, कठोर परिश्रम, ध्येयाप्रती चिकाटी आणि जबाबदारी शिकवतात. ते व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. शनीला न्यायाचे प्रतीक मानले जाते. ते जीवनातील अडथळे, दुःख आणि त्यातून शिकायला मिळणारे धडे नियंत्रित करतात. कुंडलीमध्ये शनीचा दोष असल्यास जीवनात अनेक समस्या येतात, त्यामुळे उपाययोजना देखील केल्या जातात. शनिवारी शनिदेवाची पूजा केली जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय देखील केले जातात. चला तर आता जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना नवीन वर्ष 2026 मध्ये शनिदेवाची कृपा त्यांच्यावरती राहणार आहे. त्यामुळे शनिदेवाच्या आशीर्वादामुळे त्यांच्या जीवनात प्रचंड श्रीमंती येणार आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले त्यांना पाहायला मिळणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनिदेव महाराज. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी 2026 मध्ये शनीच्या नक्षत्रात बदल झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळू शकेल. करिअरमध्ये स्थिरता वाढेल, तसेच आर्थिक बाबींमध्येही दिलासा मिळेल. त्याचबरोबर उधार घेतलेले पैसे देखील परत मिळू शकतील. कोणत्याही प्रलंबित देयकाची पूर्तता देखील होऊ शकते. त्याचबरोबर कौटुंबिक परिस्थितीत सुधारणा होईल. जुने वाद मिटतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी या काळामध्ये नक्कीच मिळू शकतात आणि त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. मानसिक थकवा देखील कमी होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रगती करताना दिसाल. त्याचबरोबर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होत आहे. त्यामुळे शनिदेवाच्या कृपेने तुम्ही तुमच्या जीवनात, तुमच्या करिअरमध्ये प्रगती करताना दिसणार आहात. त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी खूपच उत्तम राहणार आहे. येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी सकारात्मक गोष्टी, नवीन प्रगती, नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यानंतरची पुढची दुसरी रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हा बदल प्रतिष्ठा आणि यश आणेल. कामाच्या ठिकाणी तुमची पकड देखील मजबूत होईल. त्यामुळे कामात तुम्हाला यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमचे काम लक्षात घेतील. त्यामुळे तुमची पदोन्नती होण्याचे योग देखील बनत आहे. तुम्हाला नेतृत्वाची संधी देखील मिळू शकते. याही व्यतिरिक्त मोठी जबाबदारी वाढल्याने आदर देखील वाढणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून या काळामध्ये तुम्हाला चांगला नफा देखील मिळू शकतो. जर तुम्ही सर्जनशील क्षेत्रात सहभागी असाल तर तुमच्या कलेचे मूल्य देखील वाढणार आहे. त्यासोबतच तुमच्या कुटुंबात सहकार्य आणि सुसंवाद देखील वाढेल.
त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असेल। या काळामध्ये शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहे। त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती पहिल्यापेक्षा उत्तम राहणार आहे। त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। त्याचबरोबर हा काळ येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप साऱ्या नवीन गोष्टी घेऊन येत आहे। शनिदेवाची कृपा तुमच्यावर होत असल्यामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घडून तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतरची पुढची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मीन रास। मीन राशीसाठी शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे एक निर्णायक वळण येऊ शकते। करिअरमध्ये मोठा बदल किंवा नवीन सुरुवात देखील शक्य आहे। त्यासोबतच पदोन्नती, बदली किंवा कामाच्या ठिकाणी नवीन भूमिका देखील तुम्हाला मिळू शकते। व्यवसायात असलेल्यांना भागीदारी आणि मोठ्या कराराचा फायदा देखील होऊ शकतो। त्यासोबतच कोणतेही प्रलंबित कायदेशीर किंवा मालमत्तेचे प्रकरण तुमच्या बाजूने सोडवले जाऊ शकते। त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील। तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक लवचिक वाटेल। वरिष्ठाकडून अनपेक्षित मदत मिळण्याची देखील शक्यता आहे। त्याचबरोबर या काळामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावरती राहत असल्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रगती झालेली पाहायला मिळेल। त्याचबरोबर धनलाभाचे योग देखील तुम्हाला बनत आहेत। तसेच उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील। त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते। त्यासोबतच हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील उत्तम राहणार आहे। येणारे नवीन वर्ष त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश घेऊन येणारे ठरणार आहे। या नवीन वर्षामध्ये कोर्ट कचेरीच्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो। त्यासोबतच हे येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी आरोग्यदायी आणि यशस्वी असणार आहे। त्यानंतरची पुढची आणि शेवटची भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास। मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा विशेष आशीर्वाद त्यांच्यासाठी राहणार आहे। त्यासोबतच शनीच्या नक्षत्रातील बदलामुळे तुमच्यासाठी एक नवीन वरदानासारखा काळ येणारं नवीन वर्ष ठरणार आहे। या येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होतील। त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते। तसेच आर्थिक परिस्थिती तुमची उत्तम राहणार आहे। त्यासोबतच या वर्षामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे सुद्धा राहू शकतो। तसेच नोकरी करणाऱ्यांना या काळात नोकरीमध्ये पदोन्नती मिळू शकते। त्यासोबतच बिझनेस करणाऱ्यांसाठी या काळामध्ये नवीन प्रोजेक्ट्स देखील मिळू शकतात आणि तुमचा बिझनेस देखील विस्तारू शकतो। त्यासोबतच या नवीन वर्षामध्ये तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे। तुमची मानसिक स्थिती देखील उत्तम असणार आहे। तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना येणाऱ्या नवीन वर्ष 2026 मध्ये शनिदेवाची विशेष कृपा त्यांच्यावरती राहणार आहे। त्यामुळे येणारं नवीन वर्ष त्यांच्या जीवनात नवीन सकारात्मक गोष्टी आणि नवीन ऊर्जा घेऊन येणारं ठरणार आहे। यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा। त्यासोबतच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।